आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व माननीय मधुभाऊ मधुकरराव नवले म्हणण्यापेक्षा मधुभाऊच चांगलं वाटतं. मधुभाऊ नवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय हेमंतजी ओगले, इथे उपस्थित ज्यांनी आयोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे असे सतीशदादा भांगरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे, माननीय रामजी वाजे, विजयराव सालकर, हरिभक्तपरायण भाऊराव सालकर, संगमेर कारखान्याचे संचालक संभाजीराव वागचौरे, अण्णासाहेब नवले, आदरणीय जीजी मंदाताई नवले, रजनीकांतजी भांगरे, कॉम्रेड नामदेवराव भांगरे, बाळासाहेब वाजे, दत्तात्रय वाजे, सरपंच हौशीराम वेडे, भास्करराव दराडे, विक्रम नवले, ज्यांचा उद्या वाढदिवस आहे, आजच शुभेच्छा आपण दिलेल्या आहे असे फैजान तांबोळी, संदीपजी दराडे, उपस्थित असले सर्व आपले कार्यकर्ते, सर्व या परिसरातील आणि तालुक्यातून आलेली बंधू आणि भगिनी, आपण मधुभाऊंचा हा वाढदिवस इथे साजरा करतो आहोत. खरं म्हणजे ही कल्पना मला पहिली व्हॉट्सअपला दिसली आणि नंतर माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि ज्यावेळेस हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला हा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना मांडली आणि मला निमंत्रण झालं, त्यावेळेस मला सुद्धा आनंद झाला की चला एक वेगळं वाढदिवस करतात, मोठी मंगल कार्यालय घेतात, मध्ये वाजत गाजत वाढदिवस होत असतो. परंतु वडाच्या झाडाखाली हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला पिंपरी गावामध्ये हा वाढदिवस साजरा करण्याची ज्यांनी कल्पना मांडली त्याचं पहिलं कौतुक. मग ते सतीशचंच काम दिसते बरं. थोडं आहे, ऊन आहे जास्त, गरम वारं बी बरं आहे, परंतु या गरम हवेमध्ये गरम उन्हामध्येच उद्याचा पावसाळा असतो हे लक्षात ठेवायचं. कधी कधी त्रास होत असतो, त्रासाच्या पाठीमागं परत येत असतं ते सुख येत असतं, त्रासातून सुख येतं, याचं हे उदाहरण आहे. मधुभाऊंचा वाढदिवस साजरा करत असताना मी सांगेल की राजीव गांधी, भारतरत्न राजीव गांधी यांची आज स्मृती दिन आहे. राजीवजींचे ज्या पद्धतीनं त्यांना आत्मसमर्पण त्यांनी केलं, त्यांचा मृत्यू कसा ओढावला आपल्या सगळ्यांना माहिती की लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या आणि त्यावेळेसच तामिळनाडूमधल्या एका ठिकाणी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांना जो चाहत्यांचा वेढा पडलेला होता त्याच्यामध्येच अतिरेकी होते. अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केला आणि राजीव गांधी यांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या. एक आत्मसमर्पण या देशाकरता करणारं व्यक्तिमत्व अत्यंत तरुण वयामध्ये, वयाच्या 40-44 वर्षी देशाचे पंतप्रधान झाले आणि एक नवी दृष्टी घेऊन देशाला घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्या अगोदरच इंदिराजींची सुद्धा मृत्यू जो झाला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो सुद्धा अतिरेक्यांच्या गोळ्यांतून झाला. राजीवजींचा मृत्यू अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटामधून चिंधड्यातून झाला, त्यांच्या संपूर्ण देहाच्या चिंधड्या झाल्या. आणि हे सगळं दुःख घेऊन सोनियाजी, प्रियंकाजी, राहुल गांधी तरी देश सांभाळण्याचं काम करतायत. खरं म्हणजे त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. ह्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की किती संकट आहे त्यांच्यावर, संकटामागे संकट आहे. अनेक त्यांच्यावर अशा पद्धतीनं अडचणी केल्या जातात की काहीतरी बोलले म्हणून 2 वर्षाची शिक्षा, 2 वर्ष शिक्षा, खासदारकी गेली, त्याच संध्याकाळी लगेच घरातून बाहेर काढलं. म्हणजे अपमान किती सहन करायचं याला काही मर्यादा असतात, करणाऱ्यांनी किती अपमान करावा याच्या मर्यादा असतात. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे सगळं अपमान, सगळा त्रास सहन करून ते लढाईला उभे राहिले आणि ते लोकशाही करता लढण्याकरता उभे राहिले, लोकशाहीसाठी आणि देशाची घटना वाचवायच्या. भाऊनी एका विषयाला सुरुवात केली पण थोडेसे नंतर इकडे तिकडे ते गेले. भाऊनी विषय मांडला का काँग्रेसचा विचार काय, एकच आहे, काँग्रेसचा विचार इतका सोपा, दुसरा कोणताही विचार नाही जितका काँग्रेसचा आहे. आपल्या राज्यघटनेच्या प्रियांबलमध्ये जे काही तत्वज्ञान आहे समतेचं, तो काँग्रेसचा विचार, इतकं सिंपल आहे. आणि ते तत्वज्ञान आलं ते आपल्या संतांमधून आलं. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे जर पाहिलं तर तुम्हाला आपले
घटना आणि वारकरी संप्रदाय वेगळा दिसणार नाही, इतकंच त्याच्यामध्ये साम्य आहे. आणि असं तत्वज्ञान घेऊन ही लढाई आपण करतो आहोत. आणि म्हणून आपल्या सगळ्या काँग्रेस शिवाजीराव नेहेंचं सतीशदाचं तुमचं कौतुक याच्याकरता केलं पाहिजे की तुम्ही काँग्रेसचा विचार घेऊन काम करत असताना भाऊंचा सत्कार इथं ठेवलेला आहे. यामध्ये सुद्धा एक विचार आहे, यामध्ये सुद्धा विचार आहे की आपण जर तत्वज्ञान समतेचं आहे, सर्वसामान्य माणसाकडे पोहोचण्याचं आहे, तर आपण वाढदिवसही जाऊ, आपण आदिवासींमध्ये वाढदिवस करू. हा एक चांगला विचार म्हणून त्यांनी पुढे आणला. याच्याकरता खूप कौतुक या निमित्तानं मला वाटतंय. मला असं वाटतं तुम्ही जरा उन्हात बसले, तुम्ही जरा सावलीत या, जरा दोघं तिघं जरा तुम्हीच तुम्हाला ऊन लागत नसेल तुम्हाला काही अडचण नाही, कारण तुम्हाला थोडी सवय आहे. बरं बरं, थोडंसं बरं नाही वाटून राहिलं मला, म्हणजे ते आणि उन्हाचा तडाखा इतका आहे की बस इकडून उघडला आम्ही म्हणून इथं बरं वाटलं, नाही तर परंतु चांगला एक सुंदर सत्कार या निमित्तानं केला. आपण सर्वजणांची भेट झाली. खरं जे मधुभाऊंनी आत्तापर्यंतची वाटचाल, मधुभाऊला विचारलं वय काय वाढदिवस, येताना तर सतीशदादाचं प्रेम एवढं आहे तुमच्यावर का ते म्हणे 42च असेल वय. विचारा त्यांना, म्हणजे 20 वर्ष बोनस द्यायचा कार्यक्रम चाललाय त्यांना. मी 3च महिन्यांनी थोरलाय. मी 72 मध्ये गेलोय आणि ते आज गेले 72 मध्ये. पहिला दिवस आहे 72चा त्यांचा, 72व्या वर्षामध्ये पदार्पणाचा. पण वाटचाल आपण पाहिली तर एक पुरोगामी विचार घेऊन, कम्युनिस्ट पार्टीचा विचार घेऊन त्यांनी काम केलं. आपण पाहतो की आंदोलनं हे सगळे गोष्ट सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये कायम अग्रेसर राहणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. सहकारामध्ये सुद्धा चांगलं काम आणि संगमेर कारखान्याचे संचालक म्हणून असताना सुद्धा खूप मदत. तीर्थोदा म्हणजे माझ्या वडिलांचं त्यांचं एक वेगळं असं जिव्हाळ्याचं नातं कायम एकमेकाशी जपलं आणि तेच पुढं परंपरा कायम ठेवीत ते वाटचाल ही करतायत. आणि अजूनही वाटतं त्यांना की काहीतरी धडपड अशी असावी की सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारं काम आपल्या हातून घडावं, हा प्रयत्न त्यांचा असतो. आणि म्हणूनच त्यांचं खूप अभिनंदन. आता काय वय पूर्वी असं असायचं की 61 झाली का माणूस थकायचा, 60 नाठी काठी म्हणायचे महाराज, बरोबर आहे ना, पूर्वी 60 61ला. आता 75ला चांगली परिस्थिती सगळ्यांची. या सहस्रचंद्र दर्शन म्हणजे 81व्या वर्षी, त्यावेळेस थोडा दगमग त्यावेळेस होती, परंतु तब्येती आता चांगलं राहायला लागलं, कारण औषध उपचार हे सगळ्या गोष्टी वेळेवर होत असल्यामुळं आणि खाणं पिणं सुधारल्यामुळे खूप परिस्थिती चांगली आहे. आणि त्यामुळं हा वाढदिवस 72 आहे, 75वी साजरी करू, 81वा करू, आपण 100चे चांगली पद्धतीने 27 झालेले वाढदिवस करू. आपण सगळेजण हजर राहू, आठवण करा, इथंच करायचं वाढदिवस. वडाचं झाड आणखी मोठं झालेलं असेल. परंतु एक चांगलं हे आहे, आपल्याकडे येत असताना पिंपरी आणि हरिश्चंद्रगडाच्या पायथ्या या पंचक्रोशीत आणि 40 गावाचा पट्टा म्हणतो त्याला. खरं आहे की तोलारखिंड खूप प्रसिद्ध जुना रस्त्याचा हे होतं. तीर्थरूप भाऊसाहेब वडिलांनी सुद्धा तोलारखिंड पाहण्याकरता गेले होते. रस्त्याकरता काय प्रयत्न करायचा असं 78 मध्ये त्यांचं हे होतं. मला ते पर्यावरणाचे काही प्रश्न त्याच्याशी निगडीत ते झाल्यामुळं, विशेषतः शेकरू जो आहे प्राणी, तो शेकरू म्हणजे थोडं मोठी खारीसारखं, बरोबर आहे ना, शेकरू तुम्हाला माहिती असेल ना सगळ्यांना, नाही हा, तो हा राष्ट्रीय प्राणी येतो आणि तो नेमका त्या पट्ट्यात जास्त आढळतो. म्हणजे त्या प्राण्याला जपणं राष्ट्रीय धोरण असं असतं की अशा ज्या गोष्टी आहेत का ज्या पुढं पिढ्यानपिढ्या चालल्या पाहिजे आपल्याबरोबर, माणसाबरोबर, त्यातल्या काही गोष्टी असतात त्याला जपण्याचा प्रयत्न असतो. अशा कारणानं ते थांबलं असं मला कळालं होतं. परंतु जर व्यवहार्य असेल आणि त्याच्यात काही मार्ग निघत असेल तर जरूर पाहिलं पाहिजे, कारण त्याच्यातून उतरण्याकरता, त्या बाजूला उतरण्यासाठी मदत होऊ शकते आणि आणखी नवे रोजगार तयार होण्याकरता मदत होऊ शकते. खरं हरिश्चंद्रगड आणि हे मला बऱ्याच वेळा वाटतं हरिश्चंद्रगडावर जावं, पण आता कधी कधी वाटतं पण चढून होईल का नाही मला अंदाज येत नाही. काय जी जरा हसली, जरा 2-4 टप्पे करू ना. नाही व्हायचं, 2-4 विश्रांती घ्यायची, मग त्याला काय होतं पावसाळ्याचं. मग ठरलं एकदा पावसाळ्यात यायचं बरं का, हा, आणि वर जायचं. 2-4 विश्रांती घेऊ, 2दा घ्यायचं, 4दा घेऊ, यार काय फरक पडतो आपल्याला. परंतु तो आनंद वेगळाच आहे का. हरिश्चंद्रगडावर गेलोच नाही आम्ही, त्या भागात होतो, पण हे किती चुकीचं आहे. तुम्ही गेला का कधी. भाकरी बांधून घ्यायच्या. जाऊ आता या पावसाळ्यात काय आहे,
आता स्थिती अशी आहे की 4 तारखेला निकाल लागेल. आता जरी मी मोकळा काय आहे तर आता मुद्दाम फिरतोय मी, कारण इतके दिवस म्हणजे प्रचाराच्या काळात मी आपल्या भागात कमी होतो. आता थोडासा फिरून घ्यायचं. 4 तारखेला निकाल लागेल, 10 तारखेला अधिवेशन आहे. 10 तारखेला अधिवेशन झालं का आम्ही सीटं वाटायला बसणार आहे सगळेजण, महाविकास आघाडी आमची. त्यामुळे कटकटी आहेत म्हणून मी फिरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्यात वेळ मिळाला आपण निश्चितपणे जाऊ. त्यातला आनंद मोठा आहे, तो आनंद घेण्याचा प्रयत्न आपण करू. खरं आहे की अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये तुम्ही राहता. खूप मोठा टुरिझमला वाव आहे. भंडारदारा झाला, कळसुबाई झालं, हरिश्चंद्रगड झाला, काय किती, आणि इव्हन ते रतनगडचे आपलं जे आहे हेमाडपंथी मंदिर, अमृतेश्वर, किती किती सुंदर गोष्टी आहे या. पण तितका रोजगार वाढायला पाहिजे होता, टुरिझम वाढला पाहिजे होता. तो का वाढत नाही याचा विचार जरा जे सुशिक्षित मुलं आहेत आपलीच कुटुंबातली इथली, त्यांनी विचार केला पाहिजे काय करायचं आणि काय केलं पाहिजे. याच्यात प्रचंड ताकद असते. म्हणजे टुरिझममध्ये अर्थव्यवस्था बदलण्याची प्रचंड ताकद आहे. ते प्रयत्न आपण केले पाहिजे. या मताचा मी आहे, तुमच्याबरोबर मी राहील. तुम्ही कधीही सांगा, कधी दादाला सांगा, शिवाजीराव नेहलला सांगा, भाऊंना सांगा की असा असा विषय आहे, आपल्याला जायचं संगमनेरला. आम्ही तुमचं स्वागत आनंदानं करू, काही अडचण नाही. तुमच्या विषयाचा सुद्धा मार्ग काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला जाईल. आणि तुम्ही म्हणले इकडे येऊन ऐका, तर इकडे येऊन ऐकू. इकडे ऐकण्यात जास्त मजा आहे. तर तो आपण तो प्रयत्न करू. भाऊंचा सारखा लकडा एक चाललेला आहे माझ्या भोवती, आणि तो बऱ्याच दिवसाचा चाललेला आहे. तो म्हणजे जे SMBT आपलं आहे त्याचा उपयोग बराच काही लोकांना होतोय आता सध्या, बरोबर आहे ना? किती लोकांनी हात वर करा बरं, काय झालं बऱ्यापैकी. इकडं आहेत असं. तर थोडंसं केंद्र त्याचं एक आपण एकदाऱ्यात केलेलं आहे, परंतु ते केंद्र असं केंद्र आणखी इकडं यावं असा त्यांचा आग्रह चाललेला आहे. यात काय करता येईल, कारण याला बंधन आहे, काही नियम आहेत, बंधनं आहेत, त्यामुळं अडचणी आहेत. परंतु एकदा तपासून ते घेऊ, आणि करता येत असेल जवळ राजूरला किंवा इकडं आणखी परिसरामध्ये, आणि त्यामधून आदिवासी गरीब माणसांची मदत होत असेल तर जरूर त्यामध्ये प्रयत्न केला जाईल, याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो. भाऊंना खूप शुभेच्छा आजच्या निमित्तानं. म्हणजे काही गोष्टी जीवनात आठवणीत राहणाऱ्या असतात. आता तुम्ही अकोल्यात वाढदिवस केला असताना 4 दिवसांनी विसरला असतो, पण आता हा वाढदिवस मात्र कधीच विसरायचो नाही. म्हणून आजच्या वाढदिवस आयोजन करणाऱ्यांचे आभार आणि भाऊंचं खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.